विद्यार्थी मित्रांनो, आपण चौथं प्रकरण प्राथमिक आर्थिक क्रिया पूर्णपणे पाहिलेलं आहे. या प्रकरणावरील आपल्याला स्वाध्याय पाहायचा आहे. आता या प्रकरणावरचा स्वाध्याय पाहत असताना आपण सर्वच्या सर्व प्रश्न सविस्तर पाहणार नाही, कारण सर्व प्रश्न जर सविस्तर पाहत गेलो तर आपल्याला अनेक तास लागतील. त्याच्यासाठी आपण फक्त ऑब्जेक्टिव्ह प्रश्न आणि जे नवीन प्रश्न आहेत, की नवीन अभ्यासक्रमामध्ये नवीन स्वरूपाचे प्रश्न आणलेले आहेत बोर्डाने, ते प्रश्न कसे सोडवायचे ते आपण पाहणार आहोत. आणि इतर सर्व प्रश्न जे आहेत, या सर्व प्रश्नांचे स्वाध्याय तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुपला पाठवले जातील. त्याचप्रमाणे आपल्या प्राशालेय शेजारी जे संजीवनी झेरॉक्स सेंटर आहे, या ठिकाणी त्याच्या झेरॉक्स ज्या आहेत त्या सर्व प्रकरणांच्या स्वाध्यायाच्या तुम्हाला ठेवल्या जातील, त्या तुम्ही घेऊन जाऊ शकता. तर आपण पाहूया, सुरुवात करूया या प्रकरणाच्या स्वाध्यायाला. तर या प्रकरणावर जर आपण बघितलं तर एकूण 8 प्रश्न विचारलेले आहेत. त्यातला पहिला प्रश्न आहे, पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. दुसरा प्रश्न आहे, सांगड घालून साखळी पूर्ण करा. तिसरा प्रश्न आहे, टिपा लिहा. चौथा प्रश्न आहे, भौगोलिक कारणे लिहा. पाचवा प्रश्न आहे, फरक स्पष्ट करा. सहावा प्रश्न आहे, सविस्तर उत्तरे लिहा. सातवा प्रश्न आहे, जगाच्या नकाशामध्ये वेगवेगळ्या बाबी दाखवून सूचीच्या सहाय्याने त्या दाखवायच्या आहेत, सूची तयार करायची. आणि शेवटचा 8वा प्रश्न आहे, आकडेवारी आपल्याला दिलेली आहे काही खंडातील शेती व्यवसाय करणाऱ्या लोकांची, आणि त्यावरून आपल्याला आलेख काढायचा आहे. आणि त्या आकडेवारीच्या खाली काही प्रश्न दिलेले आहेत, तर तो आलेख पाहून त्या प्रश्नांचे आपल्याला उत्तर द्यायचे. असे एकूण 8 प्रश्न आहेत. आपण सुरुवात करूया पहिल्या प्रश्नाला. आता स्वाध्यायामध्ये जर आपण बघितलं तर अशा प्रकारे वेगवेगळे स्वाध्याय जे आहेत ते वेगवेगळे 8 स्वाध्याय आपल्या प्राथमिक आर्थिक क्रियावरती असलेले आपल्याला दिसून येतात. आता आपल्याला पहिल्या स्वाध्यायाला सुरुवात करायची, पहिल्या प्रश्नाला. आणि पहिला प्रश्न आहे, योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. यामध्ये आपल्याला 4 विधानं जी आहेत ती 4 विधानं दिलेली आहेत. पहिलं विधान आहे काय बघा, उपजीविकेसाठी मुख्यतः वनातून पदार्थ गोळा करणे. तर याला वेगवेगळे 4 पर्याय दिलेले आहेत. त्यामध्ये पहिला पर्याय दिलेला आहे, समशीतोष्ण सूचिपर्णी वने. दुसरा पर्याय आहे, समशीतोष्ण पानझडी वने. तिसरा पर्याय आहे, उष्णकटिबंधीय पानझडी वने. आणि चौथा पर्याय आहे, विषुववृत्तीय सदाहरित वने. आता याचं अचूक उत्तर जर आपण बघितलं, योग्य पर्याय जर बघितला, तर योग्य पर्याय आहे उष्णकटिबंधीय पानझडी वने. जर जवळ तुमच्या पुस्तक असतील तर पेन्सिलच्या सहाय्याने त्या ठिकाणी त्याला तुम्ही टिकमार्क किंवा खुणा उत्तरांना करून ठेवा, मग तुम्हाला ते सोपं जाईल. नंतर दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे मासेमारी क्षेत्रासाठीची सर्वोत्तम स्थिती. याला पण 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे, दंतूर किनारे, उथळ समुद्र, उष्ण हवामान, प्लवंकाची वाढ. दुसरा पर्याय आहे, उथळ समुद्र, उष्ण थंड सागरी प्रवाहांचा संगम, प्लवंकाची वाढ, थंड हवामान. तिसरा पर्याय आहे, भूखंडमंच, प्लवंकाची वाढ, मासेमारीची उत्तम कौशल्य, थंड हवामान. आणि चौथा पर्याय आहे, भूखंडमंच, दंतूर किनारे, प्लवंकाची वाढ, थंड हवामान. तर याला जर आपण बघितलं तर याला तिसरा पर्याय जो आहे तो योग्य आहे, याचं अचूक उत्तर आहे. आणि ते काय आहे बघा, भूखंडमंच, प्लवंकाची वाढ, मासेमारीचे उत्तम कौशल्य आणि थंड हवामान. हा ऱ्हस्व ई आकडा जो आहे म्हणजे तिसरा आकडा याचा उत्तर आहे. नंतर तिसरा आकडा आहे तो म्हणजे अक्षांशाशी थेट संबंध नसलेला प्राथमिक व्यवसाय. या ठिकाणी देखील याचे 4 पर्याय दिलेले आहेत, 4 व्यवसाय दिलेले आहेत. पहिला आहे लाकूडतोड, दुसरा आहे मासेमारी, तिसरा आहे खाणकाम आणि चौथा आहे शेती. तर आपण हे जे उत्तर आहे हे उत्तर तुम्हाला सहजासहजी न पाहता देखील सांगता येण्यासारखं आहे. आणि याचं उत्तर जे आहे ते याचं उत्तर तिसरा आकडा आहे ऱ्हस्व ई, आणि तो म्हणजे खाणकाम. कारण खाणकाम व्यवसायाचा अक्षांशाशी अजिबात थेट संबंध असत नाही, कुठेही हा व्यवसाय होऊ शकतो. आणि शेवटचा आहे चौथा आकडा, तो म्हणजे विस्तृत व्यापारी शेतीची वैशिष्ट्ये. याही ठिकाणी याला 4 पर्याय दिलेले आहेत. पहिला पर्याय आहे, एक पीक पद्धती, पाण्याचा वापर,
उष्णकटिबंध धान्य उत्पादन. दुसरा पर्याय आहे एक पीक पद्धती, यंत्राचा वापर, उष्णकटिबंध धान्य उत्पादन. तिसरा पर्याय आहे एक पीक पद्धती, मानवी श्रमाचा वापर, विषुववृत्त, थायलंड, उद्यान शेती. आणि चौथा पर्याय आहे एक पीक पद्धती, शास्त्रीय ज्ञानाचा वापर, उपोष्णकटिबंध आणि कडधान्य उत्पादन. तर याला अचूक पर्याय जर आपण बघितला तर दुसरा आहे आ, आणि तो म्हणजे एक पीक पद्धती, यंत्राचा वापर, उष्णकटिबंध आणि धान्य उत्पादन. असा हा पहिला प्रश्न जो आहे पर्याय निवडून योग्य विधाने पूर्ण करा असं असलेला आपल्याला दिसून येतो. यानंतर दुसरा प्रश्न जो आहे तो दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे सांगड घालून साखळी पूर्ण करा. तर यामध्ये जसा इयत्ता 11वीमध्ये पाहिलं आपण गेल्या वर्षी की साखळी पूर्ण करा किंवा थोडक्यात जोड्या लावाचाच हा एक प्रश्न आहे. आणि हा प्रश्न गेल्या वर्षापासून वेगळ्या पद्धतीने विचारला जातो आणि तो 3 गट दिलेले आहेत. त्या तिन्ही गटाची एकमेकांशी जोड्या लावायच्या आहेत. तर पहिला अ गट, ब गट आणि क गट दिलेले आहेत. त्या तिन्ही गटाच्या आपल्याला जोड्या लावायचे आहेत. तर अ गट काय आहे बघा, सखोल उदरनिर्वाहक शेती. दुसरा आहे पंपास गवताळ प्रदेश. तिसरा आहे मत्स्य क्षेत्र. चौथा आहे फळे कंदमुळे गोळा करणे. आणि पाचवा आकडा आहे खाणकाम. असे हा अ गट आहे. नंतर ब गट काय आहे, डॉगर बँक. दुसरा आकडा आहे किनाऱ्यापासून दूर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूचे उत्पादन. तिसरा आकडा आहे तांदूळ. चौथा आहे घनदाटवणे आणि पाचवा आहे व्यापारी पशुपालन. आणि तिसरा गट आहे क गट. त्यातला एक आकडा आहे शेत आकार लहान. दुसरा आहे प्रतिकूल परिस्थिती. तिसरा आहे बॉम्बे हाय. चौथा आहे ईशान्य अटलांटिक महासागर आणि पाचवा आहे दक्षिण अमेरिका. आता याच्या आपल्याला जोड्या लावायच्यात म्हणजे अ, ब आणि क अशा तिन्हींच्या जोड्या लावून साखळी पूर्ण करायची. तर आपण बघूया पहिला आकडा. अ गटामध्ये पहिला आकडा आहे सखोल उदरनिर्वाहक शेती. याला काय जोडी लागते, ब गटामध्ये तांदूळ आणि क गटामध्ये शेती आकार लहान. म्हणजे सखोल उदरनिर्वाहक शेतीमध्ये तांदळाचं पीक घेतलं जातं आणि ही शेती आकाराने अतिशय लहान आहे. नंतर दुसरा आकडा आहे अ गटातला, तो म्हणजे पंपास गवताळ प्रदेश. तर या पर्यायाला ब गटात जोडी जर आपण बघितली तर ती जोडी आहे व्यापारी पशुपालन आणि क गटातली जोडी आहे दक्षिण अमेरिका. म्हणजेच पंपासच्या गवताळ प्रदेशामध्ये व्यापारी पशुपालन केलं जातं आणि हे कुठं, दक्षिण अमेरिकेमध्ये. नंतर तिसरा आकडा आहे आणि ते म्हणजे मत्स्य क्षेत्र. आणि हे मत्स्य क्षेत्राला जोडी लागते ब गटामध्ये, ते म्हणजे डॉगर बँक. आणि त्याला क गटात जोडी आहे ते कुठं आहे तर ते ईशान्य अटलांटिक महासागरामध्ये. नंतर चौथा आकडा आहे तो म्हणजे फळे कंदमुळे गोळा करणे. याला ब गटात जोडी जर आपण बघितली तर हा व्यवसाय कुठं चालतो, घनदाट वनामध्ये. म्हणून घनदाट वने आणि या ठिकाणची परिस्थिती जर बघितली तर ती प्रतिकूल आहे. म्हणून त्याला क गटात जोडी काय येते, प्रतिकूल परिस्थिती. आणि शेवटचा आकडा आहे तो म्हणजे खाणकाम. या खाणकामाला ब गटामधली जोडी जर आपण बघितली तर ती आहे किनाऱ्यापासून दूर खनिज तेल आणि नैसर्गिक वायूंचे उत्पादन. आणि त्याला क गटामध्ये जोडी आहे ते म्हणजे बॉम्बे हाय. अशा प्रकारे ही जी साखळी आहे ही साखळी पूर्ण होत असलेली आपल्याला दिसून येते. यानंतर पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न आहे टिपाद्याचा. तर तो प्रश्न आपण या ठिकाणी पाहणार नाही. नंतर त्याच्या पुढचा चौथा प्रश्न आहे तो म्हणजे भौगोलिक कारणे द्याचा. हा देखील प्रश्न आपण आता इथं पाहणार नाही. त्याच्या पुढचा प्रश्न जो आहे तो प्रश्न पाचवा, तो म्हणजे फरक स्पष्ट करा किंवा फरक सांगा. हा फरक आपण आता या ठिकाणी पाहणार आहोत. आणि या ठिकाणी फरकामध्ये जर बघितलं तर एकूण 3 फरक दिलेले आहेत आणि त्या 3 फरकाची माहिती आपल्याला सांगायची आहेत. या ठिकाणी क्रम जर बघितला, तुम्ही जर बघितला तर हा क्रम उलटसुलट झालेला आहे. आणि त्यामुळं पहिला फरकाचा मुद्दा आहे विषुववृत्तीय वनातील लाकूडतोड व समशीतोष्ण वनातील लाकूडतोड. दुसरा आहे मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती. आणि तिसरा आहे खाणकाम आणि मासेमारी. तर या ठिकाणी आपण क्रम या चुकलेला आहे आणि त्यामुळं ठीक आहे, आपण तिसरा फरक जो आहे तो बघूया आणि तो आहे खाणकाम आणि मासेमारी. आता यातल्या फरकाचे मुद्दे जर आपण बघितलं तर पहिला मुद्दा काय सांगता येईल आपल्याला बघा, खाणकामामध्ये
तर खाणकाम हा व्यवसाय भूमी आणि जल या दोन्ही ठिकाणी करता येतो. म्हणजे जमिनीवर पण आणि पाण्यामध्ये देखील खाणकाम आपल्याला करता येते. तर मासेमारीविषयी काय सांगता येईल आपल्याला? तर मासेमारी व्यवसाय हा फक्त जलभागातच करता येतो. मग ते तळे असू द्या, नद्या असू द्या, सरोवर असू द्या, सागर किंवा महासागर असू द्या. असा हा याचा पहिला मुद्दा. नंतर दुसरा मुद्दा आहे, या व्यवसायावर अक्षवृत्ताचा परिणाम होत नाही खाणकामामध्ये. कारण खाणकामामध्ये अक्षवृत्ताचा परिणाम होत नाही. कुठेही खाणकाम व्यवसाय करता येतो किंवा खनिजांच्या खाणी असू शकतात. मात्र मासेमारीच्या बाबतीत जर बघितलं तर मासेमारी व्यवसायावर अक्षवृत्तीय विस्ताराचा परिणाम होतो. हा याचा दुसरा फरकाचा मुद्दा आहे. नंतर तिसरा फरकाचा मुद्दा काय आहे बघा, तर खाणकामामध्ये देशाच्या औद्योगिक विकासासाठी हा व्यवसाय गरजेचा आहे. जी देशाची औद्योगिक स्थिती आहे, औद्योगिक विकास आहे, याच्यासाठी खाणकाम व्यवसाय अतिशय उपयुक्त आहे किंवा गरजेचा आहे. तर मासेमारीमध्ये वाढत्या लोकसंख्येची अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी हा व्यवसाय गरजेचा आहे किंवा महत्त्वाचा आहे. म्हणजे एका बाजूला विकासासाठी आणि दुसऱ्या बाजूला अन्नाची गरज पूर्ण करण्यासाठी हे दोन फरक यामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. नंतर पुढचा फरकाचा मुद्दा आहे तो म्हणजे खाणकाम व्यवसायावर खनिजांचे वितरण, त्याचप्रमाणे मजूर पुरवठा, खनिजांचं शुद्धीकरण करणारी यंत्र, अशा अनेक घटकांचा परिणाम होतो. तर मासेमारीवर जर आपण बघितलं तर भूखंड मंच, समुद्रबुड जमीन, आधुनिक बोटी किंवा जाळी अशा अनेक घटकांचा परिणाम होत असलेला आपल्याला दिसून येतो. आणि याची उदाहरणं जर आपण बघितली, शेवटचा मुद्दा खाणकाम आणि मासेमारीचा, तर हा जो खाणकाम आहे हा खाणकाम व्यवसाय भारतातील छोट्या नागपूरचं पठार, त्याचप्रमाणे बॉम्बे आहे या ठिकाणी हा खाणकाम व्यवसाय केला जातो. तर मासेमारी जर आपण बघितली तर जगामध्ये डॉगर बँक, ग्रँड बँक किंवा जॉर्जेस बँक अशी अनेक मासेमारीची केंद्र असलेली दिसून येतात. असा हा फरकाचा पहिला जो आहे तो पहिला मुद्दा आहे किंवा पहिला फरक आहे. नंतर दुसरा जर आपण बघितला तर दुसरा आहे तो म्हणजे मळ्याची शेती आणि विस्तृत व्यापारी शेती. आता मळ्याच्या शेतीच्या बाबतीत जर बघितलं तर ही जी शेती आहे ही शेती उष्ण कटिबंधात केली जाते. तर विस्तृत व्यापारी शेती जर आपण बघितली तर ही शेती समशीतोष्ण कटिबंधात 30 ते 55 अंश उत्तर व दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान केली जाते. म्हणजे हे दोन शेती वेगवेगळ्या ठिकाणी केले जातात. त्याच्यावरून हा एक पहिला फरकाचा मुद्दा. नंतर दुसरा आहे, या प्रकारच्या शेतीत चहा, कॉफी, कोको, रबर, केळी अशी अनेक उत्पादनं घेतली जातात. तर विस्तृत शेतीमध्ये जर बघितलं तर गहू हे प्रमुख पीक घेतलं जातं आणि त्याच्याशिवाय मका, बार्ली अशी अनेक पिकं घेतली जात असलेली आपल्याला दिसून येतात. नंतर तिसरा मुद्दा जर बघितला फरकाचा, तर या शेतीसाठी कुशल आणि अकुशल मजुरांचा मोठ्या प्रमाणावर वापर करून आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पिकाचे उत्पादन घेतले जाते. तर विस्तृत शेतीमध्ये जर आपण बघितलं तर शेतीची सर्व कामे यंत्राद्वारे केली जातात, म्हणून या शेतीला यांत्रिक शेती असंही म्हटलं जातं. पुढचा मुद्दा जर आपण बघितला फरकाचा, तर मळ्याच्या शेतीमध्ये शेतीबरोबर कोणताही जोड व्यवसाय केला जात नाही. फक्त मळे म्हणजे मळ्याचीच पिकं घेतली जातात, फक्त मळ्याचीच शेती केली जाते. तर विस्तृत शेतीमध्ये जर बघितलं तर या शेतीबरोबर पशुपालनाचा व्यवसाय जो आहे तो जोड व्यवसाय केला जातो. नंतर पुढचा फरक जर आपण बघितला तर मळ्याची जी शेती आहे ही शेती अधिक लोकसंख्येच्या प्रदेशात केली जाते. तर विस्तृत व्यापारी शेती विरळ किंवा कमी लोकसंख्येच्या प्रदेशात केली जाते. आणि शेवटचा फरकाचा मुद्दा आहे, ही शेती कुठं कुठं केली जाते. तर मळ्याची शेती आपण जर बघितली तर भारत, मलेशिया, श्रीलंका, इंडोनेशिया, फिलिपाईन्स, थायलंड, म्यानमार, ब्राझील अशा देशामध्ये ही मळ्याची शेती केली जाते. तर विस्तृत व्यापारी जी शेती आहे ही शेती संयुक्त संस्थांमधील प्रेरीचा गवताळ प्रदेश,
रशियामधला स्टेपचा गवताळ प्रदेश, त्याचप्रमाणे दक्षिण अमेरिकेतील अर्जेंटिनामधला पंपाचा, ऑस्ट्रेलियामधला डाऊनचा, आफ्रिकेमधला फेल्डचा आणि न्यूझीलंडमधील कॅटरबरी प्लेन या प्रदेशामध्ये ही शेती केली जाते. असे या मळ्याची शेती आणि विस्तृत शेतीचे फरकाचे मुद्दे असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतर तिसरा आणि शेवटचा फरक आहे तो म्हणजे विषुववृत्तीय वनातील लाकूडतोड आणि समशीतोष्ण वनातील लाकूडतोड. आता विषुववृत्तीय वनातील लाकूडतोड कुठं केली जाते हे जर आपण बघितलं तर ही जी लाकूडतोड आहे ही विषुववृत्ताच्या दोन्ही बाजूला 0 ते 5 किंवा 10 अंश उत्तर व 0 ते 5 किंवा 10 अंश दक्षिण अक्षवृत्ताच्या दरम्यान हे वनांचे प्रदेश आढळतात आणि या ठिकाणी ही लाकूडतोड केली जाते. तर समशीतोष्ण कटिबंधातील वनं कुठं आढळतात तर ही वनं जी आहेत ही वनं 55 अंश उत्तर ते 65 अंश उत्तर अक्षवृत्ताच्या दरम्यानच आढळतात. म्हणजे ही वनं फक्त उत्तर गोलार्धात आढळतात. विषुववृत्तीय वनं दोन्हीही गोलार्धात आढळतात. हा यातला महत्त्वाचा फरक आहे. नंतर दुसरा फरकाचा मुद्दा आहे, ही जी वनं आहेत कोणती विषुववृत्तीय वने ही घनदाट असतात आणि त्यामुळं एका छोट्याशा जागेमध्ये अनेक प्रकारचे वृक्ष दाटीवाटीने वाढलेले दिसून येतात. तर समशीतोष्ण कटिबंधातील वनं जर आपण बघितलं तर ही वनं विस्तृत आकारामध्ये फारशी घनदाट नसतात, ती विरळ स्वरूपाची असलेली आपल्याला दिसून येतात. नंतर पुढचा मुद्दा आहे की विषुववृत्तीय वनातील लाकूड जे आहे वृक्षाचं हे अतिशय कठीण आहे आणि त्यामुळं त्याला मागणी कमी आहे. तर समशीतोष्ण कटिबंधातील वनातलं लाकूड जर बघितलं तर हे अतिशय मऊ आहे म्हणून त्याला मागणी जास्त आहे. नंतर पुढचा फरक आहे, या वनामध्ये कोणत्या विषुववृत्तीय वनामध्ये अनेक हिंस्र पशु पक्षी यांचं वास्तव्य असतं. या ठिकाणचं रोगट दलदलयुक्त हवामान आहे, त्यामुळं या ठिकाणी हा व्यवसाय झालेला नाही, मर्यादित आहे. तर समशीतोष्ण कटिबंधामध्ये जर बघितलं तर योग्य किंवा अनुकूल असं हवामान आहे, वाहतुकीच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत आणि म्हणून इथं लाकूडतोड व्यवसाय अधिक विकसित झालेला आहे. पुढचा फरक जर आपण बघितला तर विषुववृत्तीय वनातील लाकूडतोड जी आहे ही व्यापारी तत्वावर विकसित झालेली नाही. याउलट समशीतोष्ण कटिबंधीय वनातील लाकूडतोड ही व्यापारी तत्वावर विकसित झालेली आहे. आणि शेवटचा मुद्दा जर आपण बघितला तर शेवटचा मुद्दा आहे, ही वनं कुठं आढळतात तर विषुववृत्तीय वनं जर आपण बघितलं तर दक्षिण अमेरिकेतील अमेझॉन नदीचं खोरं, आफ्रिकेतील कांगो नदीचं खोरं, त्याचप्रमाणे पश्चिम किनारा या ठिकाणीही विषुववृत्तीय वनं आढळतात. तर समशीतोष्ण कटिबंधीय वनं जर आपण बघितले तर उत्तर अमेरिका, त्याचप्रमाणे कॅनडा, युरेशिया या ठिकाणी ही वनं आढळतात आणि हा व्यवसाय इथं व्यापारी तत्वावर केला जात असलेला आपल्याला दिसून येतो. अशा प्रकारे हा फरकाचा 5वा प्रश्न आणि त्याच्यामध्ये हे 3 फरक असलेले आपल्याला दिसून येतात. यानंतर पुढचा 6वा प्रश्न आहे तो म्हणजे सविस्तर उत्तरे द्या. तोही प्रश्न आपण पाहणार नाही. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा प्रश्न जो आहे तो पुढचा प्रश्न आपण पाहणार आहोत की जगाच्या नकाशामध्ये किंवा आराखड्यामध्ये पुढील बाबी योग्य चिन्हांच्या सहाय्याने दाखवून सूची तयार करा. या ठिकाणी आपल्याला 6 बाबी दिलेल्या आहेत. त्या 6 बाबी त्या ठिकाणाच्या ठिकाणी ज्या ठिकाणी दाखवायच्या आहेत आणि सूची तयार करायची आहे आणि ज्या ठिकाणी ह्या बाबी दाखवलेल्या आहेत त्याला वेगळ्या प्रकारचं चिन्ह वापरायचं आहे आणि ते चिन्ह इकडं सूचीमध्ये चौकोनामध्ये आपल्याला दाखवायचं आहे. तर बघा पहिला आकडा काय दावला आहे, पहिली बाब काय दावली, डॉगर बँक मत्स्य क्षेत्र. आता हे जर आपण बघितलं तर जगातलं सर्वात मोठं किंवा युरोपच्या पश्चिम किनाऱ्यालगत अटलांटिक महासागरामध्ये असणारं हे डॉगर बँक मत्स्य क्षेत्र असलेलं आपल्याला दिसून येतं. त्या ठिकाणी ते दाखवलेलं आहे. नंतर दुसरा आकडा आहे तो म्हणजे आशिया खंडातील वनकटाईचं क्षेत्र. आता जर आपण बघितला तर भारत किंवा चीन या बाजूला
आशिया खंडामध्ये पाकिस्तान वगैरे, तर या ठिकाणी वनकटाईचं ठिकाण विशिष्ट अशा चिन्हानं जे आहे ते चिन्हानं दाखवलेलं आहे अनेक ठिकाणी. तर हा दुसरा आकडा आहे आणि त्याची सूची आणि सूचीमध्ये ते चिन्ह दाखवलेलं आहे. नंतर तिसरा आहे ते म्हणजे ऑस्ट्रेलियातील पशुपालनाचं क्षेत्र. आता जर आपण ऑस्ट्रेलिया खंड बघितला तर जो डाऊनचा गवताळ प्रदेश आहे विशेष करून, या डाऊनच्या गवताळ प्रदेशाच्या ठिकाणी ऑस्ट्रेलियातलं पशुपालनाचं क्षेत्र दाखवलेलं आहे. नंतर पुढचा आकडा आहे तो म्हणजे युरोपमधील शेतीखालील क्षेत्र. आता युरोप खंड जे आहे तर साधारणपणे भूमध्य समुद्राच्या उत्तरेकडचा भाग आणि युरोपचा साधारणपणे मध्य भाग, त्याचप्रमाणे आणखीन त्याच्या पुढचा भाग थोडासा दाखवायचा राहिलेला आहे जो स्टेपचा गवताळ प्रदेश आहे. तर या ठिकाणी शेतीखालचं क्षेत्र असलेलं आपल्याला दिसून येतं. आणि पाचवा आकडा आहे अरबी समुद्रातील खाणकाम क्षेत्र, की जे आपल्या भारताच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या अरबी समुद्रामधलं बॉम्बे हाय नावाचं जे क्षेत्र आहे हे खाणकाम क्षेत्र या ठिकाणी सूचीच्या सहाय्याने दाखवलेलं आहे. आणि शेवटचा आकडा आहे तो म्हणजे नैऋत्य अटलांटिकमधील मासेमारीचं क्षेत्र, म्हणजेच जो दक्षिण अमेरिका खंड आहे या दक्षिण अमेरिका खंडाच्या पूर्वेला साधारणपणे निळ्या पट्ट्याच्या सहाय्याने हे मासेमारीचं क्षेत्र जे आहे ते मासेमारीचं क्षेत्र दाखवलेलं आहे आणि ते म्हणजे नैऋत्य अटलांटिक मासेमारीचं क्षेत्र. अशा प्रकारे हा जगाचा नकाशा, या जगाच्या नकाशामध्ये त्या ठिकाणी 6 बाबी दाखवलेल्या आहेत. त्या ठिकाणी विशिष्ट अशी चिन्ह काढलेली आहेत आणि त्याला नावं दिलेली आहेत. तर दुसऱ्या बाजूला सूची म्हणलं आहे, सूचीमध्ये नावं दिलेली आहेत आणि चौकोनामध्ये ती चिन्ह जे आहे त्याच्या पुढं काढलेले आहेत. एवढा प्रश्न असा केला तर याला 12 मार्क जे आहे ते 12 मार्क मिळतात. म्हणजे साधारणपणे एक घटक 2 गुणांसाठी विचारला जातो. यानंतर पुढचा जो प्रश्न आहे हा नवीन प्रश्न आहे तुमच्यासाठी चालू वर्षीच, कारण हा प्रश्न गेल्या वर्षी पण कुठं आपण पाहिलेला नव्हता. आणि तो प्रश्न काय आहे बघा, तर या ठिकाणी आपल्याला 2018 साली जगातल्या वेगवेगळ्या खंडामध्ये शेती व्यवसायामध्ये गुंतलेली लोकसंख्या दिलेली आहे तक्त्याच्या सहाय्याने, आणि त्याच्या आधारे आपल्याला आलेख काढायचा आहे. आणि आलेख काढल्यानंतर त्या तक्त्याच्या खाली जे प्रश्न विचारलेले आहेत त्या प्रश्नांचे आपल्याला उत्तर द्यायचे आहेत. तर बघा, तक्ता जो आहे तो तक्ता काय दिला आहे, 2 कॉलमचा तक्ता दिलेला आहे. पहिल्या कॉलममध्ये खंड आणि दुसऱ्या कॉलममध्ये इथं एक म्हणायचं राहिलं, इथं म्हटलं आहे प्राथमिक व्यवसायात गुंतलेली लोकसंख्येची टक्केवारी, याच्याऐवजी शेती व्यवसायात गुंतलेली लोकसंख्येची टक्केवारी 2018 असं पाहिजे होतं. असू द्या, काय फरक पडत नाही. तर बघा, पहिलं खंड आहे युरोप आणि या खंडामध्ये शेती व्यवसायात गुंतलेली लोकसंख्येची टक्केवारी दिली 7.91. दुसरं खंड दिलं आहे आशिया, या खंडात शेती व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या दिली 24.49. तिसरं खंड आहे उत्तर अमेरिका, या खंडात शेती व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या आहे 14.93. पुढचं खंड आहे दक्षिण अमेरिका, या व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या आहे 14.94. नंतर पुढचं खंड आहे आफ्रिका आणि यामध्ये गुंतलेली लोकसंख्या आहे 47.28. आणि शेवटचं खंड आहे ऑस्ट्रेलिया आणि या खंडामध्ये शेती व्यवसायात गुंतलेली लोकसंख्या आहे 27.79. तर या आकडेवारीच्या आधारे आपल्याला आलेख काढायचा आहे. तर या ठिकाणी आलेख काढलेला आहे, तर तो कसा काढायचा ते तुम्हाला सांगतो. तर सुरुवातीला काय करायचं, तर आपल्याला माहीत आहे आलेखावरती 2 अक्ष असतात, एक्स आणि वाय. तर इथं दाखवायला बघा या आलेखामध्ये चूक झालेली आहे, ते तुम्ही जर बारकाव्याने बघितलं तर तुमच्या लक्षात येईल. आडवा अक्ष जो आहे तो आडवा अक्ष यक्ष किंवा क्ष असतो, या ठिकाणी य म्हटलं आहे. आणि उभा अक्ष जो आहे तो उभा अक्ष वाय जो आहे तो वाय असतो किंवा य असतो, इथं क्ष म्हटलेला आहे आणि आडव्याला य म्हटलेला आहे. तर आडवा अक्ष जो आहे तो नेहमी यक्ष असतो आणि उभा अक्ष जो आहे तो वाय असतो. तर या दोन्हीच्या मध्यभागी शून्य घेतल्यानंतर जर आपण बघितलं तर जो आडवा अक्ष आहे, आडव्या अक्षावरती काय घ्यायचं आहे बघा, तर खंड दाखवायचे आणि ते तिथं बघा दाखवलेले आहेत. युरोप आहे, आफ्रिका आहे, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका आहे, आशिया आहे, ऑस्ट्रेलिया आहे. तर हे खंड एक्स अक्षावरती दाखवायचे आणि उभ्या अक्षावर आपल्याला लोकसंख्येची टक्केवारी जी आहे ती वाय अक्षावर दाखवायची
आणि याच्यासाठी प्रमाण घ्यायचं आहे. वरच्या उजव्या बाजूला आलेख कागदामध्ये म्हणायचं असतं प्रमाण 1 सेंटीमीटर बरोबर इथं काय घेतलं आहे 5% लोकसंख्या असं याचं प्रमाण घेतलं आहे. म्हणजे बघा 1 सेंटीमीटर बरोबर 5% लोकसंख्या आणि म्हणून शून्यापासून जर आपण वर गेलो उभ्या अक्षावरती तर 0, 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40, 45 आणि 50 टक्केवारीमध्ये ही लोकसंख्या दाखवलेली आहे. आणि मग याच्या सहाय्याने आपल्याला हा आलेख काढता येतो. आणि मग बघा सुरुवात कशी केली. युरोप खंड जे आहे तर युरोप खंडाची टक्केवारी 7.91. मग म्हणून ज्या उभ्या अक्ष आहे वाय अक्ष तर त्या अक्षावरती 7.91 कुठं येतं त्या ठिकाणी खूण करून तो स्तंभ काढून अशा प्रकारे हा आलेख जो आहे तो आलेख पूर्ण झालेला आहे. हा नवीन प्रश्न जो आहे तो नवीन प्रश्न तसा प्रॅक्टिकलला किंवा प्रात्यक्षिकमधला जुना आहे, पण या थेरीमध्ये हा नवीन प्रश्न विचारलेला आहे. यानंतर याच्यावरती आपल्याला प्रश्न जे आहेत ते प्रश्न विचारलेले आहेत हा आलेख काढल्यानंतर. आता पहिला प्रश्न बघा याच्यावरून काय विचारलेला आहे की कोणत्या खंडात 10% कमी लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे. आता आलेख आणि त्याची टक्केवारी जर बघितली तर 10% म्हणजे थोडक्यात सर्वात कमी कोणत्या खंडात लोकसंख्या ही शेती व्यवसायात आहे तर पाहिल्यानंतरच आपल्याला लगेच कळतं आहे 7.91. याच्यात सर्वात कमी म्हणजे तो खंड कोणता आहे तर युरोप खंड. युरोप खंडामध्ये 10% कमी लोकसंख्या शेती व्यवसायात कार्यरत आहे असं ह्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर. नंतर दुसरा प्रश्न आहे कोणत्या खंडात 40% जास्त लोकसंख्या शेती व्यवसायात कार्यरत आहे. तर या ठिकाणी दिसतोय सर्वात उंच स्तंभ आहे तो 40पेक्षा जास्त आहे. आणि तो कोणत्या खंडाचा स्तंभ आहे तर तो स्तंभ आहे आफ्रिका खंडाचा. म्हणून आफ्रिका खंडात 40%पेक्षा जास्त लोकसंख्या शेती व्यवसायामध्ये कार्यरत आहे. आणि शेवटचा प्रश्न आहे दिलेल्या आकडेवारीकडे बघता या खंडांना तिथल्या आर्थिक विकासाच्या स्तरानुसार चढत्या क्रमाने लावता येईल काय. आता साहजिकच आहे लोकसंख्या दाखवलेली या व्यवसायामध्ये आणि त्यामुळं या ठिकाणी चढता क्रम जो आहे तो चढता क्रम आपल्याला लावता येईल. म्हणून याचं उत्तर की आर्थिक विकासाच्या स्तरानुसार या खंडांना चढत्या क्रमाने लावता येईल. आणि तो क्रम कसा आहे बघा. युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका. म्हणजेच शेती व्यवसायामध्ये सर्वात कमी लोकसंख्या आणि वाढत 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 जाऊन सर्वात जास्त लोकसंख्या कोणत्या खंडात आहे त्यानुसार याचा क्रम लावायचा. म्हणजे सर्वात कमी शेती व्यवसायात असणारी लोकसंख्या आहे युरोप खंडात आणि सर्वात जास्त आहे ती म्हणजे आफ्रिका खंडात. म्हणून याचा चढता क्रम कसा लागेल कशाचा शेती व्यवसायामध्ये कार्यरत असणाऱ्या लोकसंख्येच्या टक्केवारीचा कसा लागेल तर असा युरोप, उत्तर अमेरिका, दक्षिण अमेरिका, आशिया, ऑस्ट्रेलिया आणि आफ्रिका अशा प्रकारे याचा क्रम जो आहे तो क्रम लागला जाईल. असा हा या चौथ्या प्रकरणावरचा पूर्ण स्वाध्याय आहे. तुम्हाला सांगितलंच की जो उरलेला भाग आहे जो आत्ता आपण न पाहिलेला तर त्या संदर्भात तुम्हाला व्हॉट्सअपला व्हिडिओ पाठवला जाईल. त्याचबरोबर की आपल्या शेजारील झेरॉक्स सेंटरमध्ये की याच्यावरच्या तुम्हाला नोट ज्या आहेत त्या नोट्स ठेवल्या जातील आणि नंतर तशी तुम्हाला सूचना ज्या आहे ती सूचना सांगितली जाईल. या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद.